नमस्कार मंडळी. तर आज पाहूया चिकन दालच्याची रेसिपी. चिकन दालच्या म्हणजेच एक परिपूर्ण मेजवानी आणि एक लज्जतदार पदार्थसुद्धा. दालच्या बनवण्यासाठी सेम क्वांटिटीमध्ये तूर डाळ आणि मसूर डाळ घेतलेली आहे. हवे असतील तर तुम्ही दुसऱ्या डाळीसुद्धा यामध्ये ॲड करू शकता. डाळ जे आहे ते स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे. लगेचच यामध्ये मी ॲड केलेला आहे भोपळा, जो की असा चिरून घेतलेला आहे मध्यम आकाराचा. यानंतर यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि कुकरला लावून याच्या अगदी 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया. डाळ शिजते तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. तर फोडणीसाठी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि 3 ते 4 चम्मच तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये खडे मसाले टाकून घेतलेले आहेत. तर खडे मसालेमध्ये दालचिनी, लवंग, तेजपत्ता, विलायची, काळी मिरी असं काहीसं टाकलेलं आहे. खडा मसाला तेलामध्ये परतल्यानंतर इथे उभा चिरलेला कांदा ॲड केलेला आहे. कांदासुद्धा मऊ होईपर्यंत परतून घेतलेला आहे. लगेचच यामध्ये हिरवी मिरची, टोमॅटो ॲड केलेला आहे. टोमॅटो मऊ झाला की यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट टाकते. आलं लसूणची पेस्टसुद्धा छान अशी मिक्स झालेली आहे. यानंतर यामध्ये ॲड करायचे आहेत मसाले. मसाल्यामध्ये धने पावडर, जिरे पावडर, लाल तिखट मसाला, त्याचबरोबर घरगुती मसाला आणि लक्की दालचा मसाला इथे मी वापरलेला आहे. हे सर्व जे मसाले आहेत ते मिश्रणामध्ये एकजीव करून घेऊया. मसाल्यांना तेल सुटलं की यामध्ये आपण चिकन ॲड करूया. चिकनची जी क्वांटिटी आहे ती तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. चिकन जे आहे ते मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. तोपर्यंत इकडे 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या. तर आपण झाकण काढून पाहूया आणि मस्तच अशी ही डाळ जी आहे ती छान अशी शिजली गेलेली आहे, अगदी मऊसूद, आणि त्यामधला भोपळासुद्धा खूप छान असा शिजला गेलेला आहे. यानंतर मंडळी जे चिकन आहे त्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे आणि जी डाळ शिजवून घेतलेली आहे ना आपण, तर ती डाळ यामध्ये ॲड करूया. आणि तुमच्या आवश्यकतेनुसार जेवढा तुम्हाला रस्सा हवा असेल दालच्याचा तेवढा रस्सा तुम्ही इथे वाढवू शकता. तर आणखीन थोडंसं या दालच्यामध्ये मी गरम पाणी वाढवलेलं आहे. तर चिकन शिजेपर्यंत आपण वाट बघायची आहे. अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये चिकनसुद्धा मऊसूद शिजून तयार होतं. ही चिकन दालच्याची रेसिपी चवीला अप्रतिम लागत होती. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून सांगा मला कसा झाला आहे हा दालचा. तर इथे चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घेतलेले आहे. छान अशी उकळी फुटायला लागलेली आहे दालच्याला. तर यामध्ये मी कोथिंबीर ॲड केलेली आहे सर्वात शेवटी आणि चेक करून पाहिलं, जे चिकन आहे ते सुद्धा खूप छान असं शिजलं गेलेलं होतं. तर मस्त गरमागरम राईस आणि ही दालचा खूप एन्जॉय केला. तर तुम्हीसुद्धा नक्की बनवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.